रात्री जेवणानंतर एक टरबूज खाऊन झोपलेलं कुटुंब सकाळी उठलंच नाही। रात्री असं काय घडलं की घरातल्या सगळ्यांचाच मृत्यू झाला। मुंबईच्या पायधुनी भागात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबियांसोबत घडलेली ही घटना हादरवणारी आहे। अंधेरीला मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान चालवणारे 40 वर्षीय अब्दुल्ला दुकडिया यांनी 25 तारखेला रात्री आपल्या दोन्ही भावांना त्यांच्या कुटुंबियांसह घरी जेवायला बोलवलं होतं। साधारण 10 ते 10:30च्या सुमारास एकूण 9 जणांनी एकत्र बसून बिर्याणी खाल्ली होती। सगळंच अगदी नॉर्मल होतं। जेवण झाल्यावर नातेवाईक आपापल्या घरी गेले, पण रात्री उशिरा साधारण 1 ते 1:30च्या सुमारास अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी टरबूज खाल्लं आणि तिथूनच सगळं बदलायला लागलं। सकाळी अचानक सर्वांना उलट्या सुरू झाल्या आणि तब्येत झपाट्याने बिघडायला लागली आणि काही तासातच सर्व हाताबाहेर गेलं। या घटनेत अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी नरसिंग, त्यांच्या दोन्ही मुली 13 वर्षीय जिन्नत आणि 16 वर्षीय आयशा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। धक्कादायक म्हणजे रात्री 9 जणांनी बिर्याणी खाल्ली होती, पण बाकी कोणालाही काही झालं नाही। संशय डायरेक्ट रात्री उशिरा खाल्लेल्या टरबूजवर जातो। प्राथमिक माहितीनुसार फूड पॉइझनिंग असू शकतं, कदाचित टरबूज खराब असू शकतं किंवा त्याच्यात केमिकल बॅक्टेरिया असू शकतं। उन्हाळ्यात फळं पटकन खराब होतात आणि जर ती योग्य प्रकारे साठवली गेली नाही तर त्याचा धोका होऊ शकतो। त्यातच रात्री खाल्लेलं अन्न वेगळाच परिणाम करू शकतं, कारण त्यावेळी अन्न प्रक्रिया स्लो असते। या घटनेचा तपास अजून सुरू आहे, पण ही घटना एक इशारा देऊन जाते की आपण खातो ते अन्न सुरक्षित आहे का, आणि जरी ते सुरक्षित असेल तरी ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खातोय का। कधी कधी एक छोटीशी चुकी सुद्धा जीवावर बेतू शकते। त्यामुळे खानपानावर आपण थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे। तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या उद्योग राष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।